नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हवामान परिस्थिती, मान्सूनची सध्या स्थिती, पुढील 10 ते 15 दिवसातील पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, कुठे पावसाचा खंड पडू शकतो आणि खरीप हंगामासाठी नेमकी काय परिस्थिती तयार होत आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून वातावरणामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहेत. उत्तर भारताच्या दिशेने पश्चिमी विक्षोभ म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झालेले आहेत. विशेष म्हणजे या प्रणालीचे काही भाग दक्षिणेकडे सरकत असल्यामुळे त्याचा परिणाम भारतातील वातावरणावर दिसून येत आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये देखील वातावरणीय हालचाली वेगाने वाढत आहेत. समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प तयार होत आहे, परंतु वाऱ्याची दिशा अद्याप पूर्णपणे अनुकूल झालेली नाही. त्यामुळे हे बाष्प भारतीय भूभागाकडे फार वेगाने सरकत नसले तरी परिस्थिती हळूहळू मान्सूनसाठी अनुकूल बनताना दिसत आहे. शेतकरी बांधवांनो, 16 मे रोजी मान्सून हा अंदमान निकोबार बेटामध्ये दाखल झालेला होता. त्यानंतर 17, 18 आणि पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनने टप्प्याटप्प्याने प्रगती केली. मात्र यावेळी मान्सूनची गती अपेक्षेपेक्षा कमी राहिलेली आहे. साधारणपणे या कालावधीत मान्सून अधिक वेगाने पुढे सरकतो, परंतु यंदा वातावरणातील काही बदलामुळे प्रगती मंदावलेली दिसते आहे. तरी देखील हवामान मॉडेल्सनुसार केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील 1-2 दिवसामध्ये भारतीय हवामान विभागाकडून केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता आपण महाराष्ट्रातील परिस्थितीकडे वळूया. आजपासून पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागामध्ये पावसाच्या हालचाली वाढण्याची शक्यता हवामान मॉडेल दर्शवत आहेत. विशेषतः दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. आजच्या परिस्थितीनुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये दुपारनंतर ढगांची निर्मिती वाढेल आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर लातूर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये वातावरण दमट राहणार असून काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. मित्रांनो, उद्याची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव आणखीन वाढताना दिसत आहे. विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील. जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, सोलापूर या भागामध्ये संध्याकाळनंतर पावसाची शक्यता अधिक राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये तसेच सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये चांगल्या सरी कोसळू शकतात. कोकण किनारपट्टीवर देखील वातावरण अधिक सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. शेतकरी बांधवांनो, 6 तारखेपासून वातावरणामध्ये मोठा बदल अपेक्षित आहेत. हवामान मॉडेलनुसार दक्षिणेकडून येणारे दमट वारे महाराष्ट्राकडे सरकण्यास सुरुवात करतील. त्यामुळे पावसाची व्याप्ती आणि तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची सुरुवात होऊ शकते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याच्या घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मराठवाड्यात देखील चांगली पावसाची शक्यता निर्माण होत आहे. लातूर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस चांगला होऊ शकतो. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, 7 तारखेला पावसाचा जोर आणखीन वाढण्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पावसाची शक्यता आहे. नाशिकमधून कोल्हापूरपर्यंत आणि रायगडपासून सिंधुदुर्गपर्यंत अनेक भागामध्ये दमदार पाऊस होऊ शकतो. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी मराठवाड्यातील दक्षिण भागामध्ये देखील पावसाची तीव्रता वाढू शकते. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाच्या दृष्टीने ही परिस्थिती महत्त्वाची मानली जात आहे, कारण जूनच्या पहिल्या आठवड्यात जर चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांना मशागतीची कामे सुरू करण्यास मदत होईल. काही भागामध्ये पेरणीपूर्व मशागत, नांगरणी आणि खत व्यवस्थापनाची तयारी सुरू झाली आहे. मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या पावसावर लगेच पेरणी करण्याचा निर्णय घाईत घेऊ नये. सलग आणि समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणी टाळणे शेतकऱ्यांच्या हिताचे राहील, कारण अनेकदा सुरुवातीला 2-3 दिवस चांगला पाऊस पडतो आणि नंतर दीर्घ खंड पडतो.
त्यामुळे उगवण झालेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते. मित्रांनो, 8 आणि 9 तारखेला देखील पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात चांगला पाऊस सुरू राहू शकतो. काही हवामान मॉडेल्स नुसार कोकण किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. जर ही प्रणाली अधिक मजबूत झाली तर महाराष्ट्रातील पावसामध्ये मोठी वाढ होऊ शकते. विदर्भात देखील 10 तारखेपर्यंत अधूनमधून पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये जोरदार सरी पडू शकतात. मित्रांनो, 10 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण सक्रिय राहील. त्यानंतर 11 ते 14 तारखेच्या दरम्यान काही प्रमाणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. हवामान मॉडेल्सनुसार या कालावधीत काही भागामध्ये पावसाचा खंड पडू शकतो. तरी देखील कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता कायम आहे. मित्रांनो, आता खरीप हंगामाबाबत काही महत्त्वाच्या सूचना जाणून घेऊया. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मका यासाठी जमिनीची तयारी सुरू ठेवावी. जमिनीमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी शेवटची कुळवणी योग्य वेळी करणे महत्त्वाचे राहील. कापूस पिकासाठी बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. बियाणे पेरणीपूर्वी योग्य बुरशीनाशक आणि जैविक घटकांनी प्रक्रिया करावी. यामुळे सुरुवातीच्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. सोयाबीन पिकासाठी शक्यतो प्रामाणिक बियाण्यांचा वापर करावा. उशिरा पेरणी होण्याची शक्यता असेल तर कमी कालावधीच्या जातींची निवड करणे फायदेशीर राहील. तूर पिकामध्ये पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, कारण सुरुवातीच्या अवस्थेत जास्त पाण्यामुळे उगवण कमी होऊ शकते. मित्रांनो, हवामान विभागाने काही भागामध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे शेतामध्ये काम करताना विजेपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. पाऊस सुरू असताना झाडाखाली थांबणे टाळा. जनावरांसाठी चारा आणि निवाऱ्याची योग्य व्यवस्था करून ठेवा. काही भागामध्ये वाऱ्याचा वेग वाढू शकतो, त्यामुळे शेतातील तात्पुरत्या संरचनांची काळजी घ्या. मित्रांनो, मान्सूनच्या पुढील प्रवासाबाबत बोलायचं झालं तर बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या वातावरणीय बदलावर त्याची दिशा अवलंबून राहणार आहे. जर कमी दाबाची प्रणाली तयार झाली तर मान्सून वेगाने पुढे सरकू शकतो. अरबी समुद्रातील वाऱ्याची स्थिती देखील हळूहळू सुधारताना दिसत आहे. त्यामुळे दक्षिणेकडून येणारे दमट वारे महाराष्ट्रात अधिक प्रमाणात प्रवेश करू लागतील. याचा थेट परिणाम पावसाच्या वाढीवर होणार आहे. मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये हवामानामध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. कधी अतिवृष्टी तर कधी दीर्घखंड. अशा परिस्थितीमुळे शेतीचे नियोजन अधिक महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे केवळ अंदाजावर अवलंबून न राहता टप्प्याटप्प्याने निर्णय घेणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवांनो, पावसाच्या या सुरुवातीच्या काळात शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. निचऱ्याची योग्य व्यवस्था करून ठेवा. विशेषतः कापूस आणि सोयाबीन पिकासाठी पाण्याचा निचरा महत्त्वाचा असतो. ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली आहेत त्यांनी काढणीची कामे लवकर पूर्ण करावीत, कारण पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. फळबागामध्ये देखील रोग व्यवस्थापनावर भर द्या. आंबा, डाळिंब, द्राक्ष, केळी या पिकावर आर्द्रता वाढल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मित्रांनो, हवामान मॉडेल्समध्ये सातत्याने बदल होत असतात, त्यामुळे पुढील अंदाजामध्ये देखील बदल होऊ शकतो. परंतु सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगल्या पावसाची सुरुवात होण्याची शक्यता दिसत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अधिक राहू शकते. विदर्भामध्ये सुरुवातीला स्थानिक स्वरूपाचा पाऊस राहील, परंतु पुढे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, शेती करताना हवामानाची माहिती अत्यंत महत्त्वाची असते. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास उत्पादनात वाढ होते आणि नुकसान टाळता येते. त्यामुळे हवामानाचे अपडेट नियमितपणे पाहत राहा. आपल्या भागातील पावसाची परिस्थिती काय आहे? आपल्या गावामध्ये पाऊस झाला का? पेरणीची तयारी सुरू केली का? हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्त्वाच्या असतात. तसेच आपल्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हवामानाची योग्य माहिती मिळेल. आणि हो, जर आपण अजूनही संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढील काही दिवसामध्ये आपण मान्सूनचे दररोज अपडेट, पेरणी सल्ला, बाजारभाव आणि शेतीविषयक महत्त्वाची माहिती घेऊन येणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. शेतीची कामे नियोजनपूर्वक करा.
आणि हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनेलला जोडलेले राहा. धन्यवाद. जय जवान जय किसान.